असं आहे की लोकशाहीमध्ये शेवटी मतदार हा अल्टिमेट असतो, अंतिम असतो. विधानसभेच्या दरम्यान खोटेनाटे आरोप करून चुकीच्या माहिती लोकांना देऊन स्वतःची प्रॉपर्टी 200 कोटीची असताना मी 1200 कोटीची योजना स्वखर्चाने 1 वर्षाच्या आत करून देतो, अशा प्रकारचे आश्वासनं देऊन भूलथापा देऊन चुना लावला. तो लोकांच्या पूर्णपणे आता लक्षात आला. पंचायतच्या निवडणुका ह्या सिम्बॉलिक आहेत आणि थोडं यश नाही आहे. टोटलपैकी 20 ग्रामपंचायत शिवसेना सोवळावर आली. 5 ते 7 ग्रामपंचायत थोडाफार कोणाचा आधार घेत म्हणजे 26-27 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच शिवसेनेचा होतो आहे. माझ्या अगोदरसुद्धा एवढ्या माझ्याकडे हे नव्हतं. मी जेव्हा 10 वर्ष आमदार होतो, मंत्री होतो, त्यावेळेससुद्धा एवढ्या सगळ्या ग्रामपंचायती माझ्याकडे नव्हत्या. पण तो जो रोष आहे फसवणूक झाल्याचा, त्या रोषाच्या भावनेतून मतदारांनी मतदान केलं आणि सगळ्या प्रकारचा वापर सगळ्यांनी केला आहे. काँग्रेस नेते अगदी माझ्या गावामध्ये येऊन आले. 3-3 दिवस रात्र संध्याकाळी 11ला यायचे, 2 वाजेपर्यंत थांबायचे, लोकांना फितवायचे, पैशांचं वाटप, दारूची वाटप सगळं केलं. 9-0 झाली आणि प्रत्येक उमेदवार हा 200-250 मतांनी निवडून आलेला आहे. 2-4-5 मतांनी असं नाही आलेला. त्यामुळे हे कशाचं द्योतक आहे? ते कुठच्या गावात ते गेले नाहीत. सगळ्या गावात कुठच्या गावात ते गेले नाहीत तर सांगा. प्रत्येक गावाने त्यांना झिडकारलं आहे. ही खऱ्या अर्थाने पुरंदरच्या जनतेला जाग आली आहे, स्वाभिमानी जनतेला. आणि साधारणतः की काय निश्चित परिस्थिती याची जाणीव झाल्यामुळे त्या जाणीवेच्या भावनेतून त्यांनी जी प्रतिक्रिया केली ती ग्रामपंचायत निवडणूक आहे. आणि तुम्ही म्हटलं की राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांची प्रस्थापितांचा पराभव झाला. आता तो का झाला, कसा झाला? नियती आहे ना, नियती. ही नियती उठते वर जात. डेस्टिनी प्लेट्स इज ओन रोल असं बोललं जातं. नियती बरोबर करते. स्वतःचं स्वराज्य घालवलं. पुरंदरच्या जनतेचं हे सगळं आज मी आमदार असतो तो पुरंदरच्या एअरपोर्टचं ॲक्विशन नव्हे, सरळ खरेदी भूसंपत ज्याला द्यायची त्यांनी द्या, जबरदस्ती नाही. हे सुरू झालं असतं, 5-6 महिन्यात जागा मिळाली असती, पुढचं काम झालं असतं. पण निव्वळ काही नेत्यांचा राग म्हणून त्यांना साथ द्यायची आणि म्हणून स्वतःचं स्वराज्य घालवण्याचं पाप ज्यांनी केलं ना, ते सगळे उद्ध्वस्त झाले. मला सहानुभूती आहे त्यांच्याबद्दल. का झाले, कोणी केले हे मी सांगायची गरज नाही. अधिकृतरित्या सगळ्यांना सगळं माहीत आहे. परंतु मी असं म्हणतो की पुरंदरच्या जनतेसाठी अत्यंत आवश्यक असणारी ही पंचवार्षिक योजना कारस्थाने. अरे मी आजारी असताना पुढं अगदी शेवटच्या स्टेपवर असताना सुद्धा मी कार्डियक ॲम्ब्युलन्समधून प्रचार करत होतो. आणि अजित पवारांसारखा माणूस बोलतोय की घरी बसा, तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही काय आजारी नाही, काही नाही. आता माझं बायपास झालं, किडनी ट्रान्सप्लांट होतं आहे. मी लोकांना एक शब्द कधी खोटा बोललो नाही. पण ज्यांनी हे चुकीचं करून चुकीचं काम करायचं काम केलं, राजकारण केलं ना, त्या सगळ्यांना हे फळं भोगायचे आहेत नियतीची. कारण इतका स्पष्टपणे लोकांच्या डेडिकेशननं लोकांसाठी समर्पित आयुष्य केलं. त्याच्यात फक्त खोड्या आणि कटकारस्थानं करून तुम्ही हे केलं आहे. त्या कटकारस्थातला पहिला फटका म्हणजे ह्या प्रस्थापित नेत्यांना मिळालेला आहे. शेवटी आणखी एक सांगतो तुम्हाला मी. तुम्ही सापाला दूध पाजलं तरी त्याचं विषच होतं. हा निसर्ग आहे. लिंबाच्या झाडाला आंबा कधीच लागू शकत नाही, हा निसर्ग आहे. निसर्गाचे नियम तुम्ही बदलू शकत नाही. आणि म्हणून निसर्गाच्या विरोधात जाऊन तुम्ही काय करायला गेला ना, तर डंक होणारच आहे तुम्हाला. ते डंक झाले आहेत तुम्हाला, बाकी काही नाही. त्याच्यात तुम्ही समजून जा. लोगावच्या विमानतळाला जा, गेट नसेल तर कोणी कधी जाऊ शकेल ना. गेट नसते. गेट म्हणण्यापेक्षा त्यांना तेवढंही कळत नाही. मी जे म्हटलं होतं की जर फक्त तुम्ही जर नवीन प्लॅन केला आणि पुढची 3 गावं जर घेतली शेवटची पुरंदरच्या, तर तो स्ट्रेच होणार सुप्यापर्यंत आणि टर्मिनल जाणार सुप्यामध्ये. गेट नाही, टर्मिनल. जिथे विमान थांबतात, लोकांची आवक असते, विमानं भरली जातात, तिथून मग रणपट्टीवर आणली जातात. हा जो टर्मिनल आहे तो सगळ्यात महत्त्वाचा. टर्मिनलच्या पुढचा भाग विकसित होत असतो, पाठीमागच्या भागाला अडचण येते. तुम्ही मुंबई विमानतळ बघा, जिथे पाठीमागचा भाग आहे, टर्मिनल कुठे आहे? सांताक्रूजमध्ये. सांताक्रूज, अंधेरी, विलेपार्ले सगळे हायफाय एरिया झाला. पण पाठीमागचा भाग कोण आहे? साकीनाका, कुर्ला, सगळी झोपडपट्टी आहे. तिथे हायराईज इमारती होऊ शकत नाहीत. तिथे अडचणी येतात. तिथे रोड झोनचा प्रकार, अनेक अडचणी आहेत. त्यामुळे त्याच्यानंतर आणखी एक असं सांगितलं गेलं होतं की टर्मिनल कदाचित तिकडे जाईल. कल्पना आहे त्या. हे सगळं आता तसं गुपित कोणी सांगत नाही.
पण टर्मिनल जर सुप्याला गेलं तर त्याचा ॲक्सेस दाखवला आहे म्हणे सुपा रोडला. सुपा रोडवरून सोलापूर रोड, मोठा रोड आहे नॅशनल हायवे म्हणून. पण सोलापूर रोडला जर ॲक्सेस गेला तर त्या आमदारांना म्हणावं सोलापूर रोडला तिकडे इथे उतरतील आणि पुढे जातील, टर्मिनलला थांबतील सुप्याला आणि तिथून खाली गाड्या जातील पुण्याला. तुमचा पुरंदरचा 2 बिंदू बोलतायत ना, 2 बिंदूमधलं एवढा बावळटपणा आणि एवढा अज्ञान माझ्या आयुष्यात मी कुठच्या आमदाराचं पाहिलेलं नाही. कधी बोलतात विमानतळाला गेटच नसते, कधी म्हणतात प्रवेशद्वार पुरंदरमध्येच होणार, एकाच मुलाखतीमधले 2 कॉन्ट्रडिक्टरी. कधी म्हणतात रेड झोनच नसतो. रेड झोन नसतो काय? रेड झोनची जी पूर्ण हा जो आहे हा रेड झोनचा GR आहे. व्हॉट इज रेड झोन? 8 पानाचं शासनाचं, केंद्र शासनाचा हा GR आहे. त्यामुळे नीट माहिती घेऊन हे करावं. तिसरी आणखी गोष्ट, त्यांनी असं सांगितलं की आम्ही लोकांना विश्वासात घेऊन विमानतळ करणार. मला साधा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही लोकांना विश्वासात घेऊन जी नवीन गावं सजेस्ट केली, रिसेपिसे, नायगाव, पांडेश्वर आणि राजुरी, या गावामध्ये जाऊन ग्रामसभा घेतल्या का? तुम्ही त्यांना विश्वासात घेतलं का? त्यांनी तुम्हाला संमती दिली का? मग ते न हे करताच तुम्ही अधिकृत पत्र देताय प्राधिकरणाला की ही गावं घ्या, तुम्ही मालक आहात का त्या गावचे? निव्वळ पारगावमध्ये राजकारण केलं. इतिहासात काळ्या अक्षराने यांची नावं लिहिली जातील. निव्वळ पारगाव आणि तो भाग नीट विश्वासात घेऊन 100% काम झालं असतं. राजकारणासाठी आणि मताच्या जोगव्यासाठी लोकांना मिसगाईड केलं त्यांनी, लोकांना भडकवलं त्यांनी आणि त्याच्यातून तो परिणाम हा झाला की आज तिथेच विमानतळ लोकांना विश्वासात घेऊन, अगदी गरज पडली तर पारगाव वगळा, थोडं छोटं होऊ द्या, पण लोकांना विश्वासात घेऊन. तुम्ही गुंजवणीमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तुम्ही डॉश सारख्या एका इंटरनॅशनल कंपनीने जर्मनीच्या या विमानतळाचा सर्वे केला आहे. या विमानतळाच्या सर्वे आणि हा चेकअप कोणी केलं आहे? भारतीय संरक्षण खात्याने केलं आहे. डिफेन्स, नेव्ही, त्याच्यानंतर NDA, त्याच्यानंतर सिव्हिल एव्हिएशन, ह्या सगळ्या लोकांच्याकडे ह्या फाईल जाऊन त्यांनी आपापल्या पद्धतीने त्यांची मतं मांडून मग ती मागे पुढे थोडं सरकवून काय करून हा सगळा प्लॅन पास झाला आहे. हे काय एव्हिएशनचे तज्ज्ञ आहेत काय? हे कसं सांगू शकतात तांत्रिक काय अडचणी आहेत? तांत्रिक अडचणी असतात तर मान्यताच झाल्या नसता ना. संपूर्ण 100% मान्यता झाल्या. आता नवीन ठिकाणी एअरपोर्ट करायचं म्हटलं तर ते होणे नाही, कारण त्या मान्यता 4-4, 5-5, 7-7 वर्ष तीच अवस्था, तीच लोकांचा विरोध. तुम्ही म्हणताय की बाबा तुम्ही तिथे लोकांना विश्वासात घेऊन आम्ही करू, मग इथे घ्या ना विश्वासात लोकांना. मी तुम्हाला सांगतो, मी आमदार असतो तो भूसंपादन 10, 20, 50, 100 लोकांना पूर्णपणे ठरलेलं होतं. इवन इतकंच काय, अमित शहा जेव्हा लोकसभेच्या दरम्यान बारामतीत आले होते त्यांनी सांगितलं होतं की जैसे हमारी वापस सरकार आती तो पहिला हम काम क्या करेंगे, तो पुरंदर का हवाई अड्डा बनाएंगे, अमित शहानी. त्यामुळे माझा प्लॅन असा होता आमचा की जसं सरकार येईल, फॉर्म होईल तसं भूसंपादनासाठी, भूसंपादन म्हणजे कंपल्सरी भूसंपादन नाही, सरळ खरेदी, ज्याला द्यायची जमीन त्याने यावानं पैसे घेऊन जावं, ही प्रोसिजर सुरू करायची. ती झाली. तुम्हाला आजही सांगतो, समृद्धी मार्गामध्ये असाच विरोध होता, परंतु जेव्हा सरकारचे रेट कळले 3 महिन्याच्या आत 4,500 हेक्टर जमीन ही मुंबई ते नागपूरपर्यंत शेतकऱ्यांनी देऊन टाकली. एकही इंच जमीन भूसंपादन कायद्याखाली घेतलेली नाही, सरळ खरेदी. तुम्हाला द्यायचे, तुम्ही आला, तुम्ही सही केल्या, तुम्ही तुमच्या RTGSने खात्यात पैसे जमा झाले, संपलं. मला खात्री आहे आजही दुसरा पर्याय नाही. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हे काम करायला हवं. आणि मूर्खासारखं ते जे बोलले आहेत ना की शेतकरी बोलले करू तर करू, शेतकरी नाही बोलले तर नाही करू. अरे शेतकऱ्यांच्याच मुलाचा हा प्रकल्प कोणासाठी आहे? शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी, 10-20 पिढ्यांना. आज 4,500, 5,000 कोटीचं जमिनी सरळ खरेदीसाठी लागत आहेत, पण त्याच्याबरोबर विमानतळ 45-50 हजार कोटीचं आहे. 10% कामं जरी पुरंदरच्या तरुण पोरांना, कोणी सिमेंट विकेल, कोणी रेती विकेल, कोणाची मशीन जाईल, कोणाचं पोकलेन चालेल, कोणाचे जागा भाड्याने दिल्या जातील, एवढं मोठं काम असताना 10% जरी रेव्हेन्यू मिळाला तरी 4-5 हजार कोटी जर पुरंदरच्या तरुण पिढीला मिळाले, व्यवसाय करतं काय तुम्हाला नको आहेत? ते 1.25 लाख लोकांना नोकऱ्या मिळतील, मोठात मोठा कार्गो आहे ते, मग त्या नको आहेत तिथे. त्यामुळे असा अविचारीपणा करून बोलणे चुकीचं आहे. कुठचाही प्रकल्प झाला, आज गुंजवणीचं पाणी आपल्याला मिळते म्हणून आपल्याला आनंद आहे, पण गुंजवणीसाठी कुणीतरी जागा गेल्या ना वेल्ह्यामधल्या लोकांच्या. इथे तर असं आहे की जागा गेली, वेल्ह्यातल्या लोकांची पाणी पुरंदरला येतं आहे किंवा भोरला येतं आहे, किंवा निरा देवदर आहे, जागा गेली भोरच्या लोकांची, पाणी जाते माळशिरसपर्यंत 200 किलोमीटर, अगदी सांगोल्यापर्यंत. जर असं आपण म्हटलो की बाबा नाही जागा देणारच नाही,
आणि इथे तर असं आहे की या जागांचे मॅक्झिमम 90% फायदे इथल्या लोकल लोकांना आहेत. धरणाचं पाणी दुसरीकडे जाते आणि जागा कोणाची तरी जाते. इथे तर संपूर्णपणे फायदा हा आपल्या सर्व लोकांना, पुरंदर हवेलीच्या लोकांना असताना जर अशा प्रकारचं अविचारीपणा किंवा अशा प्रकारची चुकीच्या मतं व्यक्त करणे, मूर्खपणा, शुद्ध मूर्खपणा 7 गावामध्ये झालेले आहेत. मला त्याच्याबद्दल माहिती आहे. आता त्यांनी नवीन प्रपोजल हे दिलं. आता ते कोणाच्या सांगण्यावरून दिलं काय? हे एवढे काय हुशार नाही. त्यांना कोणीतरी त्यांचा बोलवता धनी कोणतरी असणार आहे. हे गाव दे रे, की ते स्वतःच बोलत असतात की ज्या दिवशी अजित पवारांनी डिक्लेअर केलं की विजय शिवतारे कसा निवडून येतो त्या दिवशीच माझा विजय निश्चित झाला. पण तुझं काय? आदरणीय दादा सोडून तुमचं काय स्वतःचं आहे? त्यामुळे हे जे नावं जी दिली आहेत ना, त्या नावं देण्यापाठीमागेही काहीतरी षडयंत्र असं माझं मत आहे. आणि जर तेवढ्या जागेत तेवढी जागा नाही म्हटलं तर तो स्ट्रेच होणार, एवढं कॉमन सेन्स आहे. तो स्ट्रेच कुठे होणार? तो सुप्याकडे होणार. मला मिळालेली अधिकृत माहिती नाही, परंतु मी अधिकृत माहिती आता घेणारच आहे. मी केंद्र सरकारला तशी पत्र देणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे वन वे काही होणार नाही, चुकीचं काम करून काही होणार नाही. पुढे गेलं विमानतळ तर मी तुम्हाला तेच सांगितलं, टर्मिनल जर सुप्याला गेलं ना, पाठीमागे काही नाही राहणार. त्याच्या पुढे सगळं डेव्हलपमेंट. मी मुख्यमंत्री, सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी, मंत्री यांच्याशी चर्चा होत होत्या आणि एका ठिकाणी DGCA, डायरेक्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशनने पुरंदरची जागा एकदम परफेक्ट आहे, सोन्याहून चांगली आहे, इथेच करायला पाहिजे असा जेव्हा क्लिअरन्स दिला त्यावेळेस लोकांपर्यंत जाण्याच्या अगोदर मी आमदार असताना, मंत्री असताना सगळ्या पक्षाला, संजय जगतापपासून ते तुमचे जालिंदरभाऊ कामते असतील, सुदामराव इंगळे असतील, विजयराव कोलते असतील, बाबाराजे असतील, या सगळ्यांना मी जेजुरी रेस्ट हाऊसला बोलवलं. आणि काही महत्त्वाची मला गोष्ट सांगायची आहे, त्यामुळे तुम्ही यावं सगळ्यांनी. पुरंदरच्या विकासाच्या दृष्टीची महत्त्वाची बाब आहे. बाबाराजेंचा त्या दिवशी कुठेतरी राजवाडीला कार्यक्रम होता, ते म्हणे तुम्ही चर्चा करा, मी नंतर आपल्याशी बोलेन, पण माझा कार्यक्रम फिक्स आहे म्हणून ते आले नव्हते. संजय जगताप आले नाहीत. पण हे डिक्लेअर करायच्या अगोदर मी सर्व नेत्यांना विश्वासात घेतलं की हा जेव्हा आपण प्रकल्प सुरू करू त्यावेळेस विरोध हा होणार जमिनी ज्यांच्या. लोकांना समजावलं पाहिजे, लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. पुरंदरच्या हिताच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा हा प्रकल्प पुढच्या काळात होणार आहे. पुरंदर हे पुढचं नवीन पुणे होईल आणि प्रचंड स्कोप तरुण पिढीला नवीन कामं करायचं. पुण्याच्या आजूबाजूला जी गावं होती, आता तुम्ही खाली आंबेगावमध्ये गेला, ते बेलदरे, कोंढरे, ही सगळी मंडळी दुष्काळी भागातली आपल्यासारखी आता बिल्डर आहेत, हजार कोटीचे मालक आहेत. संधी मिळाली पाहिजे तरुण पोरांना काम करायला. विमानतळ इथे आल्याबरोबर आणि हा भाग सगळा ग्रीन झोन असल्यामुळे तिथे येणारं डेव्हलपमेंट, अगदी प्लॅन डेव्हलपमेंट, त्याच्यामधून प्रचंड मोठा फायदा हा शेतकऱ्यांचाच होणार आहे. जमिनी जाणाऱ्या लोकांना निश्चितपणे चांगल्यात चांगले मोबदले मिळतील, जागा मिळतील, सगळं होईल. पण त्याच्याबरोबर इतर शेतकरी, सगळ्या नातेवाईकच होतो आपण. तालुक्याच्या बाहेर पुरंदर विमानतळ गेला तर 100 वर्ष आपण पाठीमागे गेलो. आणि पुरंदर विमानतळ इथे जर योग्य ठिकाणी झाला, जी ठरलेली जागा आहे त्या ठिकाणी झाला आणि सक्सेसफुली झाला, तर बारामतीच्या पुढे आपण जाऊ 10 वर्ष. ही थोडीशी एक लक्षात घ्या, प्रत्येक आमदार, प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या लोकांसाठी भांडत असतो. बोलता ते आणखी आग लावून देत होते त्या प्रेस कॉन्फरन्स. काय करायचं, शरद पवारांच्या विरोधात बोलायचं आणि मग ते प्रसिद्धी करायची. शरद पवारांचे विरोध नाही, शरद पवारांसारखा विचारी आणि लाँग टर्म विजन असणारा दुसरा नेता नाही, हे मी शिवसेनेचा स्पोक्सपर्सन असताना जाहीर TVवरून सांगितलेलं आहे. त्यामुळे आजही मी त्यांच्याकडे जातो, एक तास, अर्धा तास बसतो, चर्चा करतो. हे फक्त लोकांना बोलवायचं काम. शरद पवारांच्या विरोधात बोलायचं नाही. मी शरद पवारांच्या विरोधात बोलत नाही, मी माझ्या लोकांचं हित बोलतो आहे, हे त्यांना समजलं पाहिजे. पुरंदरच्या हिताचं काय आहे की विमानतळ इथे पूर्णपणे इथे होणं गरजेचं आहे, हे हित आहे. त्यांच्या विरोधात नाही की टर्मिनल तिकडे गेल्यानंतर मग त्यांचा फायदा होईल ना, नॅचरल आहे, ते त्यांचा खेचायचा प्रयत्न करणार. गुंजवणीचं धरण मी 2.5 वर्षात बांधलं, फास्टेस्ट कम्प्लिशन ऑफ डॅम इन द होल हिस्ट्री ऑफ इंडिया. 2.5 वर्षात धरण झालं, पाणी उभं राहिलं. 60% पाणी, आता पाणी काय लगेच आम्ही वापर करत नाही, 60% पाणी अजित पवार घेऊन गेले की जोपर्यंत पाईपलाईन होत नाही तोपर्यंत मी घेऊन जातो, काय ठीक आहे. पण त्यांनी त्यांच्यासाठी काम केलं तसं तुम्ही तुमच्यासाठी काम करा. फक्त त्यांचे पदर पकडून ताई आणि दादा करून नाही चालणार. दुसरी महत्त्वाची अशी गोष्ट आहे की प्रत्येक गोष्टीत तुम्ही तज्ज्ञासारखं, विमानतळामध्ये काहीतरी तांत्रिक बाबी आहेत. विमानतळ मी तुम्हाला सांगितलं तसं डॉश, डिफेन्स, हजारो लोक इन्व्हॉल्व आहेत, मोठे तज्ज्ञ अधिकारी संरक्षण खात्याचे, त्याच्यातून झालेलं आहे. त्याच्यात तुम्ही चूक करताय. गुंजवणी धरणाच्या पाईपलाईनमध्ये चूक आहे.
गुंजवणीची पाईपलाईन ही देशातली पहिली पाईपलाईन अशी आहे की जशी निसर्गतः उंचावर धरण टाकी उंचावर असल्यासारखं आणि खाली राखेपर्यंत पाणी येते. 90 मीटरचा फरक आहे. त्या 90 मीटरच्या उंचीच्या फरकाच्या पाण्याचा दाबाचा वापर करून 100% ड्रीप इरिगेशन होत आहे. आता ड्रीप इरिगेशन करताना हे काय सांगतात, एकदा मंत्र्यांनी फोटो काढला 8 फुटाच्या पाईपमध्ये. बरोबर आहे, धरणाच्या तोंडावर 8 फुटाचा पाईप आहे. मग नंतर तो 2400 mm आहे, 8 फूट म्हणजे 2400 mm आहे, 2200 आहे, 2000 आहे, त्याच्यानंतर 900 आहे, 800 आहे. आणि नंतर जेव्हा शेतात जाईल 6 एकरपर्यंत पाईप जातो आहे, तो 1.25 इंचाचा 5 इंचाचा 120 मिलीमीटरचा. बरोबर आहे, पण तो पाईप नाही, फक्त 120 मिलीमीटरमध्ये 2.5 kg/cm² प्रेशर आहे. शेतकऱ्यांनी तिथून पुढे त्यांच्या अर्धा इंचाच्या लाईन शेताच्या बुडापर्यंत बनवल्या, बुडख्यापर्यंत तिथे ओपन केलं की ते पाणी विदाऊट इलेक्ट्रिसिटी, वीज न वापरता 100% ड्रिप इरिगेशन आहे. पण ही इंजिनियरनी, ही मी नाही केलेली योजना. ही योजना कोण करतो? ज्युनियर इंजिनियर पहिला हे करतो, त्याच्यानंतर डेप्युटी इंजिनियर असतो, त्याच्यानंतर सुप्रिटेंडिंग इंजिनियर असतो, त्याच्यानंतर चीफ इंजिनिअरिंग असतो, त्याच्यानंतर ED असते. ED म्हणजे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. EDमधून हे सगळं प्लॅन पास झाल्यानंतर कुठे जाते? राज्य तांत्रिक सल्लागार समिती, ज्याच्यामध्ये टॉपमोस्ट इंजिनियर, सिनियर इंजिनियर्स आहेत सगळे. राज्याची तांत्रिक सल्लागार समिती ती चेक करते. ती चेक केल्यानंतर राज्य तांत्रिक सल्लागार समितीने सगळे पॉईंट्स वगैरे काढून ती परत कुठे येते? कृष्णा खोरे महामंडळात येते. कृष्णा खोरे महामंडळामध्ये पुन्हा हे सगळे इंजिनियर्स वगैरे आहेत. ती येण्याच्या अगोदर, समितीमध्ये ठेवण्याच्या अगोदर 3 IAS अधिकाऱ्यांची समिती आहे. जलसंपदा खात्याचे प्रधान सचिव, फायनान्सचे प्रधान सचिव आणि नियोजनचे प्रधान सचिव, हे 3 ते योजना राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडून येते त्यांच्याकडे. ते चेक करतात. त्यांना योग्य वाटलं तर मग ते महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळात ठेवतात. तिथे एवढी सगळी मोठी कमिटी आहे ज्याच्यामध्ये सगळे इंजिनियर्स वगैरे आहेत. तिथे पास झाल्यानंतर ते अंतिम मंजुरीला कुठे जाते? कॅबिनेटच्या समोर, राज्य सरकारच्या समोर जाते. ते पास झाल्यानंतर मग टेंडर काढलं जातं. ते टेंडर काढलं गेलं, अनेक कंपन्या मोठमोठ्या आल्या, त्यातल्या लार्सन टुब्रोलाही मिळालं. लार्सन टुब्रोसारखी कंपनी, आपलं काम फक्त 22,000 हेक्टर्स आहे. लार्सन टुब्रोने राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये 5-5 लाख हेक्टरच्या योजना केल्या आहेत. हायली एक्सपिरियन्स आहेत ते. देशातली सगळ्यात मोठी इंजिनिअरिंगची कंपनी आहे, त्यांच्याकडे हजारो इंजिनियर्स आहेत. ते चेक करतात. ते चेक केल्यानंतर ही योजना पुन्हा IITला चेक करायला दिली, मद्रास IITला. पण हे मी नाही केलेलं, राज्य सरकारचे सगळ्यात मोठे तज्ज्ञ अधिकारी आहेत. मी कल्पना मांडली होती की उंचावर धरण आहे आणि इकडे लो लेवल आहे, याच्यामुळे याचा वापर करून, पाण्याच्या दाबाचा वापर करून विदाऊट इलेक्ट्रिसिटी हे झालं पाहिजे. हे मी वॉटर समिट झाली होती, 70 देशांचे प्रतिनिधी होते. त्यांच्यासमोर देशातला पहिला मंत्री होता जो वॉटर समिटच्या शास्त्रज्ञांसमोर बोलत होता. त्यावेळेस ती मी कल्पना मांडली होती आणि ती ही प्रत्यक्षात उतरली. देशातली पहिली योजना आहे. आता ती योजना माझी, संकल्पना माझी आहे, पण त्याची आकडेवारी, प्रेशर, अमुक तमुक, हे हजारो इंजिनियर्सने, कमीत कमी ट्रकभर फाईल असतील, कमीत कमी. एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला त्यातलं काय ज्ञान नाही, तुम्ही बोलता काहीतरी चूक आहे, तांत्रिक चूक. आता ते म्हणतात दुष्काळी गावांना पाणी दिलं पाहिजे, बागायती गावांना पाणी दिलेलं आहे. कुठची बागायती गावं आहेत? ती गावांना नावं सांगा ना. फक्त हवा करायची. दुष्काळी गावांना पाणी दिलं, दुष्काळी गाव मग त्यांना वाटते बरोबर हे यांच्यासाठी काळजी करतात. मग सुकाळी गावं किंवा 90% बागायत कुठच्या गावात आहेत तिथलं पाणी कट करायचं आणि मग इकडे द्यावं लागेल. मग कुठच्या गावाचं पाणी कट करायचं ते सांगा. पाण्याशिवाय तर देता येत नाही. एक लक्षात घ्या, योजना एकदा झाली की त्याच्यानंतर मग त्याच्यातली इंटरनल आणखी काय काय करायचं ते आपण करू शकतो. पहिल्यांदा आणखी एक महत्त्वाची गोष्ट या गोष्टीत झाली आहे. गुंजवणीमध्ये ग्रॅव्हिटी फ्लोने पाणी राखेपर्यंत होतं. पहिल्यांदा ही योजना बंद पाईपलाईनमध्ये झाली. बंद पाईपलाईनमध्ये झाल्यामुळे 30% पाणी वाचलं. ओपन कॅनॉल जर असता तर बाष्पीभवन किती होते? 22% बाष्पीभवनाने पाणी जाते. हे वाचलेलं 30-40% पाणी आहे ना, ते पाणी मी वाचवलेलं पाणी, शेवटी कुठे एखादा गाव जरी टाकायचं म्हटलं पाणी कुठून आणणार? हे वाचलेलं जे पाणी आहे ते वाचलेल्या पाणीमध्ये मी नारायणपूर उपसा सिंचन योजना घेतली. नारायणपूरपासून उंची खूप होते म्हणून तिचा परत सर्वे केला आणि शिंदेवाडीतून आपण पाणी उचलून 128 मीटरवरून पाणी उचलतं. योजनेची कॉस्ट कमी झाली आणि लिफ्टिंगची इलेक्ट्रिसिटी कॉस्ट 1/3 झाली. ह्या संकल्पना माझ्या असतील, पण या संकल्पनाची सगळी कॅल्क्युलेशन्स आणि पुढे एखादा पंतप्रधान सांगतात हाय कनेक्टिव्हिटी, म्हणजे एखादी गोष्ट ही झाली पाहिजे आपल्याला. म्हणजे जशी बऱ्याच वेळा वेगवेगळे पंतप्रधान असे शोध लागले पाहिजेत बोलतात, हे असं झालं पाहिजे. मग त्याच्यावर वर्किंग करायचं काम कोण करतात? शास्त्रज्ञ करतात, इंजिनियर्स करतात. तिथे त्याचं काम नसते.
संकल्पना जरूर माझी होती, परंतु ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवताना हजारो इंजिनियर्स, बीटेक, एमटेक, गोल्ड मेडलिस्ट अशा सगळ्या लोकांच्या हातातून गेली, IITच्या थ्रू गेली, लार्सन टुब्रोसारख्या कंपनीच्या तज्ज्ञ इंजिनियर्सच्या हातातून गेली. त्यामुळे लोकांना हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. योजना होऊ द्या, योजना झाल्यानंतर आपल्याला काय काय करायचं, पुरंदर उपसामध्ये जी गावं नव्हती तीसुद्धा नंतर आपण आपल्या पद्धतीने आयडियाने घेतली, त्याच्यामध्ये तसं करता येईल. परंतु निश्चितपणे उगाच फक्त हे चूक आहे ते चूक आहे, फुरसुंगीची पाण्याची लाईन आहे तिथे चूक आहे, 100 कोटीची पाण्याची लाईन आहे तिच्यामध्ये सगळ्या अशा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे इंजिनियरने डिझाईन केलेली आहे, मी थोडी डिझाईन केली. माझी कल्पना होती की बा तिथे पाणी आपल्याला अडचण आहे, पाण्याचे कचरा डेपोमुळे सगळे सोर्स खराब झालेले आहेत, त्यामुळे पाणी खडकवासला धरणातून डायरेक्ट आलं पाहिजे. आणि म्हणून पुण्याच्या लाईनमध्ये लष्करमधून टॅप करून तिथून ही योजना केली. आज 90-80-85% काम झाले, तेच बोलत आहेत. पण म्हणे इनलेट पाईप लावला नाही. आता इनलेट पाईप आहे लष्कराची जागा, त्या जागाच्या परमिशनला 2-2 वर्ष लागतात. पुढचं काम झालं आहे ना, नाही त्याच्यातसुद्धा काही चूक आहे. त्यामुळे हे पाणी खात्याचे तज्ज्ञ आहेत, हे जलसंपदा खात्याचे तज्ज्ञ आहेत, हे विमानतळाचे एव्हिएशनचे तज्ज्ञ आहेत. हे मगाशी मला माझ्या ज्ञानात जरा भर पडली की पुरंदर म्हणजे दख्खन पठार कसा, प्लाटो कसा, काय कसा. मला वाटलं 4थीचा क्लास चालला आहे भूगोलाचा वाटते. हरकत नाही त्यांचं त्यांच्याजवळ. परंतु मी तुम्हाला सांगतो, एकच माझं म्हणणं आहे, संजय जगतापांनी मी केलेल्या ज्या योजना आहेत, मी जेजुरीचं ग्रामीण रुग्णालय अद्ययावत केलं, राज्यात कोणाचीच नसेल एवढी मोठी प्रशासकीय इमारत मी पूर्ण तयार करून केली. राज्यातलं चांगल्या प्रकारचं गेस्ट हाऊस जे छोटंसं होतं ते आज एवढं मोठं भव्य असं एखाद्या बंगल्यासारखं रेस्ट हाऊस केलं मी. धान्याची गोडाऊन सडलेली होती, ती धान्याची गोडाऊन दिव्याच्या पाठीमागे नवीन केली मी, बांधून तयार, वापर सुरू झाला. दिव्याच्या ITIच्या समोर 11 एकर जागा मिळून मी तिथे क्रीडा संकुलाची भिंत बांधून घेऊन पुढे सरकार गेलं नाही तर पुढचं तेही काम झालं असतं, ते मी केलं. 1 नंबरचे शेततळी महाराष्ट्रात 1 नंबरची किती 1902 शेततळी मी इथे केली आहेत पुरंदरमध्ये. 437 सिमेंट बंधारे महाराष्ट्रातले 1 नंबरचे मी पुरंदरमध्ये केले आहेत. 125 किलोमीटर मुख्यमंत्री सडक योजनेमधून रस्ते मी तयार करून बांधून तयार झालेले आहेत. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर झेंडेवाडीपासून जेजुरी ग्रामीण रस्ता, हायवेसारखा रस्ता केलेला आहे, कित्येक रस्ते 427 किलोमीटरचे इतर रस्ते मी केले आहेत. तुम्ही प्रत्येक गावात जा, 10-15 कोटीच्या खाली पैसे नाहीत माझे. चांबळीला जा, इंटरनल गटर माझं आहे, सिमेंटचे रस्ते माझे आहेत, सगळे कुठच्याही गावात जा. मी त्यांना एकच सुचवू इच्छितो, काय चूक आणि काय बरोबर आहे माझ्या योजनांबद्दल तुम्ही बोलू नका, ते प्रशासन आणि अधिकारी सगळे बघतील काय करायचं ते. तुम्ही नावाला एखादी योजना नवीन घेऊन या आणि तिची मग मला सांगा त्याबद्दल. 1 रुपयाचंही काम नाही. एक काम आता त्या दिवशी मोटरसायकलवरून गेले, माझं बारकाईने लक्ष आहे, मी जरी आजारी असेल, माझी डायलिसिस होत असेल, माझं हार्टचं ऑपरेशन झालं आहे, माझं आता किडनीचं, तरी मग बारकाईने माझ्या लोकांवर माझं लक्ष आहे. 1 लाख लोकांनी मला मतं दिले आहेत, त्यांना वाऱ्यावर सोडायचं नाही आणि जी मातृभूमी आहे तिची सेवा करायची. लोकांनी काही म्हटलं तरी माझ्या भूमीचं गुंजवणीचं पाणी आणणं हे माझ्या जीवनाचं सार्थक आहे. विमानतळाने इथली प्रगती होणे माझ्या जीवनाचं सार्थक आहे. रस्ते कधी तुमच्या रस्त्याला पुरंदरच्या कधी पट्टे दिसले नव्हते, सगळे स्टेट हायवे सगळे मी केले. एक रस्ता आता परवा मोटरसायकलवर जात ते म्हणत होते की बाबा मी वाल्ला पिंगुरी रस्ता आम्ही बोलतो आणि करतो, त्याची मंजुरी कधीची आहे ती जरा बघा. ती मंजुरी मी केलेली. कोविड आलं, त्याचबरोबर आचारसंहिता लागली, त्याच्यामुळे ते राहून गेलं, नाही तर तेही झालं असतं. आजही कामं जी चालू आहेत, तुम्ही फुरसुंगीमध्ये जा, फुरसुंगी ते वडकी रस्ता असेल, तुम्ही आता इथे पुरंदरमध्ये शिवरी ते पिंपळे रस्ता असेल, ही सगळी मुख्यमंत्री सडक योजनेची कामं वगैरे, एकही काम 1 सिंगल रुपयाचं काम यांनी केलेलं. आता ते म्हणतात कोविडमध्ये पत्रकारांना वाटल्यास मी तुम्हाला माहिती देईल. बारामतीमध्ये किती कोटीची कामं चालू आहेत आता नवीन, आंबेगावमध्ये किती चालू आहेत, खेडमध्ये किती चालू आहेत. आता एक परवा बातमी वाचली होती, 450 कोटीचे रस्ते मी मंजूर केले. कोणाची? इंदापूर भारणींची. इथे काय? त्यामुळे उगाच माझ्यावर टीका करणे, मग बॅकडोअर. आता बॅकडोअर मला कधी माहीतच नाही, मी तर निवडणुकीतून आले म्हणे पुरंदर, त्यांना मंत्र्यांना पाठीमागचे दरवाजे सगळे काहीतरी बोलायचं म्हणून बालिशपणाने बोलायचं. मी लोकांमधून निवडून आलेलो आहे. पाठीमागच्या दाराने जाण्याचा प्रयत्न MLC तुम्ही लढवली, तुमच्या पिताश्रींनी लढवली. पाठीमागचे दार ते आहे विधानसभेचं, मी नाही म्हटलं. पाठीमागच्या दारांनी मी असाच लढून परत येईल, परत लोकांची सेवा करेल. पण अशा प्रकारे
विमानतळ होणारच नाही, हे होणार नाही, ह्या नकारात्मक गोष्टी. परत मी तर सगळ्या पत्रकारांना म्हटलं की त्यांना म्हणा समोर सगळे पत्रकार बसा आणि प्रत्येक गोष्टीची शहनिशा होऊन जाऊ दे. पॉझिटिव्ह आणि कर्तबगार माणूस म्हणून मुख्यमंत्र्यांपासून उद्धव साहेबांपासून ते अगदी अजित पवारांपासून शरद पवारांपासून सगळ्यांना माहिती आहे माझं कर्तृत्व माझ्या आयुष्यातलं सुद्धा तेवढंच मोठं आहे. मला बापकामाई काही नाही आहे. मी जे काय केलं आहे आणि जे काय साम्राज्य माझं उभं आहे ना ते माझ्या स्वतःच्या पायावर आणि स्वतःच्या हिमतीने आणि बुद्धीने आहे. बापकामाई नाही आहे माझी. मी राजकारणात सुद्धा आलो ना तरी कोणाचा हात धरून नाही आलो. दादा आणि ताईचा पदर धरून नाही आलो. सकाळ संध्याकाळ दादा ताई मी बोलत नाही. मी माझ्या जीवावर पुरंदरच्या जनतेच्या जीवावर मोठा होईल, जनतेची सेवा करेल असं म्हणत आलो. विजय शिवतारे निगेटिव्ह नाही, विजय शिवतारे पॉझिटिव्ह आहे. हे अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे आमदार जेव्हा मी पडलो तेव्हा इतकी म्हणजे हळहळ व्यक्त केली सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी. कारण विधानसभेतलं माझं काम पहिलं आहे. बारीक सारीक गोष्टी कुठे नाशिक असेल, निळवंडे असेल, सगळ्या जेवढ्या धरणांची कामं मी करून दिली आमदारांची. त्यामुळे अतिशय प्रसिद्धी आणि पॉझिटिव्ह माणूस म्हणून प्रसिद्ध आहे. आता त्यांनी चष्मा कसला घातला आहे ना तसं दिसेल ना. त्यांनी लाल चष्मा घातला असेल तर लाल दिसेल मी, त्यांनी हिरवा घातला असेल तर मी हिरवा दिसेल. त्यांनी चष्मा का बदलावा मग त्यांना कळेल. असं आहे की मी निवडणुकीच्या दरम्यान टाहो फोडून सांगत होतो की बाबा रे विजय शिवतारे आमदार होणे महत्त्वाचं नाही आहे, पण विजय शिवतारे आमदार होणं एवढ्यासाठी महत्त्वाचं आहे की ह्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या मार्गी लावण्यासाठी पुढची 5 वर्ष महत्त्वाची. खोटं बोलले गेले, नेतेसुद्धा खोटं बोलले. मी आजारी आहे याचंसुद्धा खोटे बोलले गेले. मी दाखवलं होतं की संजय जगतापने 2 वर्ष कसं गुंजवणीचं पाणी अडवलं त्याचं पत्रक काढलं. हायड्रो पॉवर स्टेशन सिल्वर ज्युबलीचं होतं, हे सगळं कसे कोर्टात केस गेले, 2 वर्ष कशी यांनी आपल्या वाया घालवली हे देखील. काय कामं झाली? खड्डेसुद्धा बुजवू शकत नाही तुम्ही, खड्डेसुद्धा बुजवू शकत नाही. अरे मी सगळे घाट बीट सगळे नवीन केले आहेत ना, ते नीट मेंटेन तरी करा, ते सुद्धा तुमच्याच्याने होत नाही. पुरंदर उपसाचं मी 19% पाणीपट्टी केली. राज्याचा निर्णय घेतला. मला सांगलीला हत्तीवरून साखर तिकडे हे केली होती लोकांनी, एवढा मोठा कार्यक्रम घेतला होता. 19%, 81% सरकार नाही भरत, क्रॉस सबसिडी केली. जे पाणी वापरतायत, मग दारूच्या फॅक्टरी असतील, कोको कोला असेल, ह्या सगळ्या त्या पाणी वापरणारे 3% लोक आहेत. पाणी एकूण पाण्याच्या 3% कमर्शियल पाणी वापरतात, 97% शेतकरी वापरतो. पण ह्या 3%मध्ये 97% पाणीपट्टी ही कमर्शियल लोक देतात. 3% पाणी वापरणारे त्यांच्यावर थोडासा फरक केला मी. 35 रुपये मीटर क्यूब जो त्यांचा चार्ज होता तो 47 रुपये केला. मला 450 कोटी रुपये वर्षाला मिळायला लागले. आणि ते 450 कोटी हे या शेतकऱ्यांचे 81% बिल भरण्यासाठी त्याची योजना केली. देशातला राज्यातला हा अतिशय महत्त्वाचा निर्णय तो विजय शिवतारेंनी केला आहे. एकदम पूर्णपणे सांगतो, होय विजय शिवतारेंनी तो केला. अर्थात सगळ्यांची साथ आहे त्याच्यात, मंत्री असतील, त्यावेळेचे मुख्यमंत्री असतील, अधिकारी असतील, पण त्यांना पटवून देऊन ही कल्पना मांडून तशा पद्धतीने करून घेणं. तर ह्यात सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या सरकारी उपसा सिंचन योजनांची बिलं 81% भरली जातील. इव्हन गुंजवणीचं पाणी आता जे येणार आहे ही सरकारी योजना आहे, त्यामुळे गुंजवणी योजनेचं सुद्धा 81% बिल हे क्रॉस सबसिडीतून भरलं जाईल. शेतकऱ्यांना फक्त 19% बिल भरावं लागणार आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये मी एवढं सांगू इच्छितो की आता मी आता गुंजवणीचा अभ्यास केला म्हणे, आणि काय म्हणे तर गुंजवणी धरण गुंजवणी नदीवर आहे, गुंजवणी धरण कानिंदी नदीवर आहे, एवढं सुद्धा माहीत नाही. वीर धरणामध्ये काय म्हणे 4 TMC पाणी वीर धरणामध्ये. अरे 9.5 TMCचं वीर धरण आहे. तुम्ही आमदार आहात, तुम्ही याच्या अगोदर जसं काही बोलत होता त्यावेळेस लोक पप्पू बोलत होते तुम्हाला, तो काय भाग वेगळा आहे, त्यामुळे तुमच्याकडून त्याच अपेक्षा होत्या. पण आता तुम्हाला लोकांनी त्या पदावर बसवल्यावर जबाबदारीने वागलं पाहिजे, जबाबदारीने बोललं पाहिजे. लोक बोलत आहेत नको विमानतळ तर नाही विमानतळ करायचं, असं नाही होत. कुठचाही प्रकल्प आला तरी लोकांना समजवायला लागेल, पटवावं लागेल, फायदे समजावे लागतील, त्याच्यातून आपल्याला पुढच्या पिढ्यांचं इप्सित साध्य करून घ्यावं लागेल. मी मुद्दाम आजारी असतानासुद्धा परत एवढ्यासाठी चालो की ती मुलाखत मी पाहिली, मलाच कीव आली की बा पुरंदरचा माणूस, पुरंदरला बुद्धीचं वरदान आहे, आचार्य अत्र्यांपासून सगळं. पण काय हे वाटप होत असताना कुठे गेले होते मला माहीत नाही, पण अडचणीचं आहे. त्यामुळे लोकांचं नुकसान आहे त्याच्यामध्ये. मी बारकाईने लक्ष ठेवून आहे, माझी जबाबदारी आहे ना. 1 लाख लोकांनी मतं दिली आहेत बाकीचे, आणि मातृभूमीची सेवा म्हणून मी बारकाईने लक्ष ठेवून असणार. काही चिंता करायची कारण नाही जनतेला. आता जसं मी इथे नसताना सुद्धा एवढं मोठं यश शिवसेनेला लोकांनी दिलं आहे, ते आशीर्वाद आहे त्यांची. मी जगतोय त्याचा सुद्धा आशीर्वाद जनतेचे. तुम्हाला सांगतो 5% माझी जगण्याची फक्त शक्यता 5% सुधांशू भट्टाचार्यासारख्या एका मोठ्या हृदय शल्यचिकित्सकांनी सांगितलं. 5%
माझ्या मुलीला आणि घरच्यांना सांगितलं शक्यता तुम्ही वाईट नंतर वाटून घेऊ नका. 12 तास ऑपरेशन चाललं, 7 दिवस व्हेंटिलेटरवर बेशुद्ध, आणि 7व्या दिवशी शुद्धीवर आलो आणि 10व्या दिवशी युरिनच्या पिशव्या घेऊन वार्डमध्ये चालायला लागलो. आता माझं बायपास झालं आहे, मी विसरूनसुद्धा गेलो. एवढं मोठं बायपास, सगळ्या वेन बदललेल्या आहेत माझ्या. किडनी ट्रान्सप्लांट आहे 2 महिन्यामध्ये, मोठं ऑपरेशन आहे. पण मला माहिती आहे निव्वळ गोरगरिबांचे आशीर्वाद, त्या आशीर्वादाच्या जीवावर विजय शिवतारे, आणि इतिहास घडवायचं काम हे विजय शिवतारेला करायचं, जनतेसाठी, माझ्यासाठी नाही. आणि म्हणून कुठच्याही परिस्थितीत लोकांनी आशावादी राहण्यास काहीच हरकत नाही. सगळं बरोबर आपण करू. फक्त हे जे संभ्रम करतायत ना, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, ते नाही, हे संभ्रम आणि राजकारणातली दिशाभूल काढण्याचं काम, याच्या बाबतीत पुरंदरच्या जनतेने सजग राहिलं पाहिजे. एवढंच मी पुरंदरच्या जनतेला हात जोडून विनंती करतो.